राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारनं ई-चलनद्वारे दंड आकारणीला सुरुवात केली आहे। या दंड आकारणीला राज्यभरातील खासगी बस, ट्रक, टेम्पो, लॉरी वाहतूकदारांतून विरोध होतोय। या निर्णयाविरोधात 5 मार्चच्या मध्यरात्रीपासून खासगी आराम बस संघटन आणि इतर वाहतूक संघटनांकडून बंदची हाक दिली होती। कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेच्या वतीनं गुरुवारी आरटीओ कार्यालयावर बससह मोर्चा काढत निवेदन सादर केलं होतं। यावेळी बेमुदत संपावर जाण्यावर संघटना ठाम होती। यानंतर गुरुवारी रात्री 9 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिवेशन झाल्यानंतर यावर निर्णय घेऊ असं लेखी आश्वासन दिल्यानंतर बेमुदत संप तात्पुरता स्थगित करण्यात आलाय। येत्या 8 दिवसात यावर निर्णय झाला नाही तर पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल अशी माहिती कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी दिली आहे। असोसिएशननी स्कूल बसेस आंदोलन पुकारलेलं होतं बेमुदत संपचं। ते आंदोलनाच्या संदर्भात पहिल्यांदा आम्हाला परिवहन मंत्र्यांनी भेट नाकारली होती। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही हे जे अधिवेशन संपल्यानंतर या संदर्भात चर्चा करूया, पण आम्ही त्यांच्याकडं लेखी आश्वासन मागितलेलं होतं। तर त्याच्यानंतर काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून सर्व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून लेखी आश्वासन देण्याचं मान्य केलं। लेखी आश्वासन तात्काळ परिवहन मंत्र्यांना देण्यास सांगितलं आणि हे अधिवेशन संपल्यानंतर किंवा त्याच्यापूर्वी परिवहन अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन वाहतूकदारांच्या बरोबर त्यांनी जो जून महिन्यामध्ये समिती स्थापन केली होती, त्या समितीचा जो अहवाल आला आहे त्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी आणि ई-चलनच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची हे ठरवण्यासाठी मीटिंग घेण्याचं आश्वासन दिलं आणि संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं। त्यानुसार आम्ही काल मध्यरात्री 5 मार्चपासून जो बेमुदत संपावरती जाणार होतो तो संप आम्ही 1 आठवड्यासाठी स्थगित केलेला आहे आणि 1 आठवड्यामध्ये शासन काय काय करतं त्याचा आढावा घेऊन आणि त्याची माहिती घेऊन त्याच्यानंतर काय स्टेप्स घ्यायच्या ते आम्ही ठरवणार आहोत। जागोजागी फोटो काढून दंड आकारणी बंद करावी, 50% आगाऊ दंड भरण्याची सक्ती तात्काळ रद्द करावी, दंड वसुलीचा महसूल केंद्रीय दृष्टिकोन थांबवावा, रोड टॅक्स आणि टोल अशा प्रकारे एकाच रस्त्यासाठी दुहेरी कर आकारणी बंद करावी अशा विविध मागण्यांसाठी हा संप केला जाणार होता।